मित्रांनो, कुशीनगर येथील 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळ बैसरन गवताळ भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि 26 लोकांना ठार मारलं. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते आणि पाकिस्तान प्रेरित या भ्याड हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचं जे मनोबल होतं ते ठेचून काढण्यासाठी भारतीय लष्कराने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ नष्ट केले. आता हा जो 22 एप्रिलचा दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाम येथे, या हल्ल्यानंतर भारताने सीमा भागात मोठी कारवाई उघडली आणि पाकिस्तानच्या त्या भ्याड हल्ल्याला चोख आणि काटेकोर उत्तर दिलं आणि सिव्हिल भागातील म्हणजे नागरी भागातील जनजीवनाला धोका न पोहोचता पाकिस्तानचे तळ, पाकिस्तानची जिथं विमानं आहेत ती स्थानं, पाकिस्तानची जिथं शस्त्रास्त्र आहेत ती स्थानं आणि कदाचित पाकिस्तान किंवा पाकिस्तानचं समर्थन करणारा अमेरिका यांनी भूगर्भात जिथे अणुबॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्ब लपून ठेवला आहे त्या भागातसुद्धा भारताने कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती कारवाई कितपत यशस्वी झाली हे आजतागायत कुणीही त्याबद्दल भाष्य केलेलं नाही. परंतु उपग्रहाच्या ज्या प्रतिमा प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे हल्ल्याच्या आधीची स्थिती आणि हल्ल्याच्या नंतरची स्थिती, त्याच्यातून भारताचा हल्ला किती अचूक, किती चोख आणि किती कमी वेळातला स्वतःची कुठलीही हानी करून न घेता अचूक मारा करणारा होता हे जगातल्या निष्णात संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुक्तपणे कबूल केलेला आहे. आता भारताने हा जो ऑपरेशन सिंदूर हे जे राबवलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, या लष्करी जी आपली मोहीम होते त्या मोहिमेने प्रेरित होऊन कुशीनगर येथील 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलं. 10 आणि 11 मे 2025 रोजी या 2 दिवसात कुशीनगर म्हणजे उत्तर प्रदेशातलं कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलं. आता याबद्दलची माहिती त्या मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर R.K. शाही यांनी सर्वांना दिली होती आणि ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की भारतीय लष्कराचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे आणि प्रत्येक भारतीय लष्कराने केलेल्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला आपलं ठाम आणि ठोस समर्थन देत असतो आणि त्या कारवाईचं नाव जर सिंदूर असेल तर आपल्या लेकीचं नाव सिंदूर ठेवायला सुद्धा तो विसरत नाही आणि अभिमानाने ठेवतो. तिचं पाळण्यातलं नाव किंवा तिचं शाळेतलं नाव, टोपण नाव काहीही असो, पण 17 मुलींना सिंदूर हे नाव दिलं हे तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ 22 एप्रिल रोजी मी ऑन एअर करत आहे किंवा प्रसारित करत आहे. आता ह्याच्यामधले जे मातापिता आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघा. कुशीनगरमधील रहिवासी आहेत अर्चना शाही, त्यांनी त्यांच्या तान्ह्या मुलीचं नाव सिंदूर ठेवलं आहे. ते काय म्हणतात की भारतीय लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ मी माझ्या मुलीचे नाव सिंदूर ठेवले आहे. पहलगाम हल्ल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याची भरपाई कुठल्याही दुसऱ्या कशानेही भरून न येणारी आहे. लष्कराने या हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले. आता सिंदूर हा केवळ एक शब्द नाही तर ती एक भावना आहे, म्हणून आमच्या मुलीचे नाव आम्ही सिंदूर ठेवले आहे. आता सिंदूरला पिंजर हा एक समानार्थी शब्द आहे आणि मराठीमध्ये सिंदूरला आपण कुंकू म्हणतो, कुंकुम किंवा कुंकू. आणि तिथे पहलगाम हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय महिलांचं कुंकू त्यांच्या डोळ्या देखत उजाडलं गेलं. पत्नीसमोर पतीची हत्या करण्यात आली
आणि त्याच्यानंतर तिथं काय काय घडलं हे मी आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे सिंदूर हा शब्द भारतीय समाज मनावर कोरला गेलेला आहे. आता मी जी तुम्हाला अर्चना शाही यांचं उदाहरण सांगितलं, तर त्यांचे पती अजित शाही काय म्हणत आहेत की माझ्या पत्नीने जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे आणि सिंदूर ही भारतीयत्वाची निशाणी आणि खूण आहे. ती अन्याय, अत्याचार, दहशतवाद याच्या विरुद्धचं प्रतीक आहे, निशाण आहे. त्यामुळे अजित शाही यांनीसुद्धा आपल्या मुलीचं नाव सिंदूर ठेवलं याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ते म्हणतात की सिंदूर नाव ठेवणं हे प्रेरणादायक आहे. आता पडरौना येथील मदन गुप्ता काय म्हणतायत की पहलगामच्या घटनेचा बदला घेतल्यापासून माझी सून काजल गुप्ता ही आपल्या मुलीचे नाव सिंदूर ठेवण्याचे इच्छित होती. त्यामुळे या ऑपरेशन सिंदूरची आठवण राहावी आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आम्ही आमच्या या नातीचं नाव सिंदूर असं ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपण पाहतोय, हे सगळं आपण जाणतो. गेल्या वर्षी ही घटना घडली, त्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की कुशीनगरमधल्या अर्चना शाही, पडरौना येथील मदन गुप्ता, त्याच्यानंतर बथाही बाबू गावातील व्यासमुनी यांनीसुद्धा आपल्या घरातील लहान मुलींची नावं, लहान मुलीचे नाव सिंदूर असं ठेवलेलं आहे आणि सिंदूर नाव माझ्या मुलीत धैर्य निर्माण करेल असं बथाही बाबू गावातील व्यासमुनी यांनी सांगितलेलं आहे. ती माझी मुलगी मोठी झाली तर तिला या शब्दाचा खरा अर्थ समजेल आणि ते नाव का ठेवलं याच्या मागची पार्श्वभूमी तिला समजली तर तिचंही ऊर अभिमानाने भरून येईल आणि माझी मुलगी भारत मातेसाठी कर्तव्यनिष्ठ अशी कन्या बनेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. पडरौना येथील प्रियांका देवी यांनी इतरांप्रमाणेच आपल्या मुलीचे नाव लष्करी कारवायाच्या सन्मानार्थ सिंदूर ठेवले आहे अशी माहिती प्राचार्य शाही यांनी दिली. तर 17 मुलींचे नाव सिंदूर ठेवणे, त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही निवडक लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सांगणे आणि ह्या सगळ्यातून काय मला सांगायचं आहे तर भारतीय लष्कराचा गौरव प्रत्येक सामान्य माणूस आपल्या हृदयात, आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये अशा पद्धतीने दाखवून देत असतो आणि तो ऑपरेशन सिंदूर याचं प्रतीक म्हणून आपल्या लेकराचं नाव, कन्येचं नाव सिंदूर ठेवतो आणि अशी भावना व्यक्त करतो की जेव्हा ह्या माझ्या लेकीला सिंदूर नाव का ठेवले, सिंदूर नावाचा अर्थ, ती पार्श्वभूमी पहलगाम हल्ल्याची कळेल, तेव्हा तिलाही आपल्या सिंदूर नावाचा आणि ते नाव ठेवणाऱ्या आपल्या आजी आजोबा आई वडिलांचा अभिमान वाटेल. तेव्हा 17 नवजात मुलींना सिंदूर नाव याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझे व्हिडिओ, माझे रील लाईक, शेअर करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा, मला फॉलो करायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. भारतीय लष्कराचा विजय असो, भारत माता की जय असं म्हणूया. ऑपरेशन सिंदूरचं अभिमानाने स्मरण करूया. जे लोक त्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूया आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला दृढ निश्चय असाच बळकट करूया. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन, भारत माता की जय.